तर शेतकरी मित्रांनो, आज आलोय आपण आपल्या शेतामध्ये, कारण आज आपल्याला टाकायचं आहे कांद्याचं रोप। त्याच्यासाठी आपण सर्वात प्रथम घेतलेला आहे ट्रॅक्टर आणि लगेच आपण मशागत करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण लगेच त्याला साऱ्या जोडला आणि लगेच कांद्यांच्या रोपासाठी वळ्या पाडायला सुरुवात केली। आणि मित्रांनो, साऱ्या पाडायचा हत्यार तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। एवढं सर्व झाल्यानंतर आपण मित्रांनो मेटॅलेक्स 8 आणि मेन्कोझम 64 ह्या नावाचं एक सिस्टमॅटिक फंगीसाइड घेतलेलं आहे आणि आपण ते पूर्ण खताला चोळून घेतलेलं आहे, कारण की आपल्या रोपाला बुरशी लागू नये त्याच्यासाठी आपण अगोदरच खताला ही बुरशीनाशकची पावडर चोळून घेतोय आणि आपण शेतामध्ये टाकून घेत आहोत। आणि भाऊ इकडे माझी आई मस्तपैकी गवत कापत होती, तेवढ्याच भोवतीला हे सापडलं। हे तुम्ही कमेंट करून सांगा काय आहे याला। तर आमच्याकडे मेका म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला तर माहित नाही। आणि मित्रांनो, फायनली आपला बिवारा टाकून झालेला आहे आणि आपण लगेच पाणी भरायला सुरुवात केलेली आहे। आणि आपण पाणी भरताना 3-3, 4-4 वेळेला एकदाच पाणी सोडतोय, कारण की एकाच वेळेला जास्त पाणी सोडल्यावरती आपला बिवारा धुवून जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आपण पाणी वगैरे लावून 3-3 वेळेला पाणी सोडतोय। आणि ना रोपाच्या साईडला आपण लगेच एक पट्टी तयार करून घेतली, त्याच्यामध्ये लगेच गहू टाकून घेतला आणि लगेच रोटरच्या साऱ्याने सऱ्या वडून घेतल्या। त्याला आपण पाणी मस्तपैकी भरून दिलं। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।